मुंबईमध्ये एक मुच्छडवाला म्हणून पानवाला आहे, जुहू चौपाटीच्या तिथे, जिथे सगळे श्रीमंत लोक राहतात, तिथे त्याचं पानपट्टी आहे. तुम्हाला माहिती आहे त्याचे पान किती रुपयाचं? एक 1,500, 2,500, 5,000, 50,000चं पण पान त्याकडे मिळतं. आणि त्याच्या दुकानासमोर गाडी कुठली उभी असते माहितीये का? आज मर्सिडीज, उद्या पजेरो, उद्या ती हमर, ऑडी बिडी अशा गाड्या असतात. बोलेरो, स्कॉर्पिओ चुकून नाही. एक पानपट्टीवाला एवढे पैसे छापतो. आमचा मित्र आहे की विजय अग्रवाल म्हणून मुंबईमध्ये, धंदा कशाचा माहितीये का? न्यूजपेपरची रद्दी, आणि दारात 7 गाड्या 4 व्हीलर उभ्या आहेत. आणि आम्ही काय म्हणतो, हे काय रद्दी विकते, त्याला काय केले, 8 रुपयाने घेते. अरे अरे जरा धंद्यातली गणित बघा ना. श्रीमंत कोण होतं लक्षात घ्या. आम्ही काय करतो, नोकरदार महिनाभर काम करतो, 10 तारखेला पगार घेतो. आणि मध्यमवर्गीय लोकांचं कसं असतं माहितीये का? 1 तारीख ते 10 तारीख पगार आला ना, गोल्डन वीक, सोनेरी सप्ताह. 10 तारखेच्या पुढे गेला ना 20 तारखेपर्यंत सिल्वर वीक, चंदेरी सप्ताह. 25 तारखेच्या पुढे गेला 30 तारखेपर्यंत भंगार वीक, न्यूजपेपर वीक. आमचं महिन्यात 3 ऋतू. पहिला 10 तारखेपर्यंत गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक, नंतर रद्दी पेपर भंगार वीक. ही अवस्था काय? कारण 30 दिवस काम केल्यावर 1 दिवस पगार मिळतोय. धंद्यावाल्याचं कसं आहे, तो वस्तू घेतो सकाळी, संध्याकाळी विकतो, श्रीमंत होतो. दुसरा धंद्यावाला आहे, सकाळी वस्तू घेतो, दुपारपर्यंत विकतो. तिसरा धंद्यावाला आहे, सकाळी 6ला वस्तू घेतो, सकाळी 8ला विकतो. चहावाला याच्यापेक्षा जास्त श्रीमंत का होतो माहितीये का? आत्ता बनवतोय, आत्ता विकतोय. पैसे गणित आहे इसमें. अरे 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारा चहा जर 10 रुपयाला विकला जातोय, तर एका ग्लास मागे 8 रुपये मिळतात. आणि दिवसात जर तो 1000 ग्लास विकत असेल तर 8,000 रुपये दिवसाचं त्याचं नेट प्रॉफिट आहे. गुणिले 30, 2,40,000 रुपये महिन्याचे, गुणिले 12, जवळपास 36 लाख रुपये तो वर्षाला कमवतो. आणि आम्ही काय म्हणतोय, ते शामरावचं पोरगं ते चहा विकते. आणि हो चहा प्यायला कुठे जातोय? हे युपी बिहारचे जेवढे चहावाले आहेत ना, त्यांना श्रीमंत करणारे सगळे आपले पाटीलच आहेत. त्या नाक्यावर त्या टपरीवर बसायचं, गावातले 4-5 टोळकं गोळा होते. काय पाटील पाटील म्हणलं की बसा पोरांनो, मागवा चहा. लगेच 5-25 चहा मागवलेत. झालं. लक्षात घ्या, श्रीमंत कोण उद्योजक होतो माहितीये का? समजा तुम्ही एक वस्तू घेतली, 1 वर्षाने विकली, एवढा धंद्याचं गणित चांगलं नाहीये. वस्तू घ्या, 1 महिन्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. वस्तू घ्या, आठवड्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. धंद्याचं गणित कुठलं चांगलं माहितीये का? सकाळी घ्या, संध्याकाळपर्यंत विकून झालं पाहिजे. त्याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात त्याला? स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. देवाण घेवाणीचा वेग, देवाण घेवाण. बरोबर. मग जो धंदा करतो ना, तोच मर्सिडीज, ऑडी, पजेरो घेतो. आणि जो नोकरी करतो ना, BRT कधी चालू होती, बस किती वाजता येणार आहे, ट्रेन किती वाजता आहे, आणि मग त्याच्यामध्ये धक्के मारून मारून चढतंय. आणि देहू रोड ते पार पुणे स्टेशन, लटकेश लटकेश. म्हणून उद्योगधंदा करणारे लोक एका रात्रीत तिकीट घेतात, एका रात्रीत निवडून येतात, एका रात्रीत मोठ्या पदावर जातात. आणि नोकऱ्या करणारे लोक बिचारे कुठतरी ग्रामपंचायत सदस्य, महानगरपालिकेचे सन्माननीय सदस्य, याच्या पुढे नाहीच. पण तो काय माझा विषय नाही. या तरुणांना फक्त उद्योजक बनवणे, उद्योजक घडवणे हाच माझ्या आयुष्याचा हेतू आहे. आणि म्हणून जेव्हा मोर्चे निघाले, लोक टीव्हीला इकडे तिकडे काय दिसत होते, ते मोर्चांचं विश्लेषण करता करता माझ्या लक्षात आलं, हे मराठा क्रांती मोर्चावाले असतील, हे ओबीसी क्रांतीवाले असतील, हे बहुजन क्रांतीवाले असतील, या सगळ्यांच्या प्रश्नाची जर तड लावायची असेल, या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल, तर त्याला एकच काम आहे, आणि ते म्हणजे या लोकांना उद्योजकता शिकवणे, यांना उद्योजक बनवणे. जेणेकरून एक उद्योजक घडवला तो 5-25 हातांना नोकऱ्या देईल. आणि म्हणून मी दर महिन्याला एक उद्योजक शिबिर पुण्यामध्ये, लोणावळामध्ये, नगरमध्ये, नाशिकमध्ये घेतोय. भाषण करना सोपं है बर का. हम ये करेंगे, हम वो करेंगे, हमें ये देखना है, हमें वो देखना है. अब तू क्या करता है वो हमको देखना है.
लक्षात घ्या. आणि आपल्या लोकांना पण कसं आहे ना, विकासाच्या गोष्टी नकोत, प्रगतीच्या गोष्टी नकोत. आपले लोक आजही भावनिक, धार्मिक, जातीयवादी, प्रांतवादी अशा गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत. तसं करायला नाही पाहिजे. उद्योगधंद्याकडे नजर दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, वस्तू घेतली त्या दिवसात विकली गेली पाहिजे. ज्यावेळी भारताची फाळणी झाली, भारत पाकिस्तान वेगळा झाला, काही पाकिस्तान मधल्या लोकांना अंगावल्या कपड्यांशी पाकिस्तान सोडावा लागला. नशीब त्यांचं ते जिवंत भारतात आले, कारण तिथल्या मुस्लिम लोकांनी, म्हणजे इथल्या ट्रेन जिवंत लोकांच्या जात होत्या आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या ट्रेन ह्या मृत शरीरांनी भरलेल्या येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये, विरान अवस्थेमध्ये, भयान परिस्थितीमध्ये अंगावल्या कपड्यांशी आलेले लोक उल्हासनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आले. राहायला जागा नव्हती, झोपायला छप्पर नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी इथे आले, निर्वासित म्हणून राहिले. विकायला काहीच नव्हतं, धंदा करायला भांडवल कुठे. मग या लोकांनी विचार केला काय करायचं, 2-4 रुपयामध्ये वस्तू बनली पाहिजे. त्यांनी बॉबी नावाचं प्रॉडक्ट काढलं. किती लोकांनी बॉबी खाल्ली हात वर करा. बॉबीच माहित नाही. बॉबी ती 5 बोटात 5 घालायची, 25 पैशात एक मिळते की नाही, आणि ते अशा मस्त राजासारखे खायची. बोग्यांबो खुश हुआ. ही बॉबी प्रोडक्ट कोणाचं आहे? हे सिंधी लोकांचं आहे. मोठी फॅक्टरी उभं करायला पैसे नाहीयेत, मोठा धंदा करायला मोठं जमीन नाहीये. घरी महिलांनी त्या बॉबी बनवायच्या, त्या तळायच्या, त्या तळलेल्या बॉबी पॅकेटमध्ये घालायच्या आणि सिग्नलवरती जाऊन हे लोक विकायचे. बघा, सकाळी महिला बॉबी तळायच्या, संध्याकाळपर्यंत हे बॉबी विकून परत यायचे. 5 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारी गोष्ट संध्याकाळपर्यंत 50 रुपये गल्ल्यात असायचे. दुसऱ्या दिवशी परत 5 रुपयाची बॉबी तयार करायची, 50 रुपयाला विकायची. असं दिवसाला भांडवल. त्या काळात 5 रुपये म्हणजे आजचे 500 रुपये आहेत, आणि त्या काळातले 50 रुपये म्हणजे आजचे दिवसाचे 5000 रुपये जवळपास. आणि असं करत करत मग त्यांनी छोटीशी जमीन घे, मग कुठेतरी गाळा घे. मग पिंपरी कॅम्पमध्ये आज गेलात तर तिथे कोणी जाधव, भोसले, पवार, निंबाळकर, राक्षे, चौधरी याचं एकही दुकान नाही. त्या दुकानात कामाला आहेत पठ्ठे. ही दुकानं कोणाची बघा ना, बहल, अगरवाल, आणि कोण, किती नावं सांगू तुम्हाला मी, चंगेडिया, बांगडिया, कनोजिया, काय म्हणजे इथं बघा ना, अगदी इथला महापौर झालाय माणूस. पुण्यात एक पंजाबी माणूस महापौर झाला. काही न विकता, जमिनी न विकता. आमची झाली नगरसेवक वगैरे, पण फक्त सन्माननीय सदस्य, पुढचं काही कळतच नाही. बॉब्या विकता विकता त्यांनी पुढे कपड्याचा धंदा सुरू केला. कपडे घ्यायचे, लक्षात घ्या, 100 रुपयाचं कापड घेतलं, 200 रुपयाला विकायची अपेक्षा नाही. सकाळी 100ला आणायचं सुरतवरनं, संध्याकाळपर्यंत 110 रुपयाला गेलं तरी ओके. कारण एका दिवसात 10%, 100चे 110, दिवसाला 10%, महिन्याचे किती झाले? 300%. आणि आमचे पाटील कशात खुश? 2% महिना व्याजाने पैसे लोकांना दिलेत. महिन्याला 2%, ह्याचे दिवसाला 10%. बघा, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. मग यांनी कपड्याच्या दुकानात घुसले, आता मोबाईलच्या दुकानात घुसलेत. मोबाईलमध्ये एक मोबाईल विकला 2000, 3000, 4 रुपये मिळतात. आणि तिथं आपली पोरं म्हणतात 200 का रिचार्ज करेंगे क्या? बघा, दुकानं मोबाईलची ह्यांची, सर्व्हिसिंग सेंटर ह्यांची. काय उद्योजकता असेल. आज पिंपरी चिंचवड मधले सगळ्यात श्रीमंत कोण असतील तर एक 75 वर्षापूर्वी निर्वासित म्हणून अंगावल्या कपड्यावरती आलेले सिंधी लोक आज या पिंपरी चिंचवड शहराचे मालक आहेत. कशाच्या जीवावर? जात, धर्म, पंथ, भाषा, शिक्षण, वय, ग्रामीण शहरी असा फरकाव नाही, तर फक्त उद्योजकतेचा धडा त्यांना घरात गिरवायला मिळतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी लहानपणी त्या लेमन गोळ्या खाल्ल्या असतील ना, दूध गोळ्या खाल्ल्या असतील ना, हे त्यांचंच प्रोडक्ट आहे. खायला आपणच आहोत सगळे, विकायला ते आहेत. आपण सगळे भावकी खावकी. विकायचं काय? काय ना. श्रीमंत तेच होतात जे वर्षाला वस्तू विकतात ते नाही, महिन्याला वस्तू विकतात ते नाही, आठवड्यात वस्तू विकतात ते नाही, दिवसाला विकतात ते नाही. काय? तासात विकायचे. बघा ना, न्यूजपेपरवाले का श्रीमंत होतात? 6 वाजता सकाळी पेपर घ्यायचा, 8 वाजेपर्यंत फिनिश विषय. चहावाला श्रीमंत का होतो? इकडे चहा उकळला, मारामारी चहा म्हणतात त्याला. आपले लोक चहावरच मारामारी करतात. हे मारामारी चहा विकतात. चहा विकतात, इकडे चहा बनवायचा, इकडे कटिंग द्यायची, ह्याचं पिऊन झालं की ते ग्लास विसरायचे, लगेच दुसरं कस्टमर तयार असते. असं त्याचं दिवसभर मीटर चालू असतो.
आणि हा माणूस प्रचंड पैसे कमवतो. नंतर कळतं याचा हिंजेवडीमध्ये 1200 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि त्याची किंमत 2.5 कोटी आहे. आणि आपण काय म्हणतो, माझा रुपीनगरमध्ये 1 BHK फ्लॅट आहे, किंमत किती, 20 लाख. आणि कसे देणार आहे, 20 वर्षांनी, हप्त्यानी, इन्स्टॉलमेंट. अरे मराठी माणसा, असं हप्त्यावर जगायचं सोडून दे. वाघासारखा तू जन्माला आलायस, वाघासारखं शिक्षण घे आणि वाघासारखा तू विकास कर. त्याचा मार्ग एकच आहे, तू राज्य होऊ शकतोस, राज्य उभं करू शकतोस, स्वतःचं साम्राज्य उभं करू शकतोस. फक्त नौकरी के चंगुल से छूट और उद्योग धंधे के रास्ते पे निकल चल, मंजिल तेरी अपने आप तैयार होगी.